नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की एमपीएससी 2026 एक विषय टाळला तर पोस्ट विसरा, बॅलन्स्ड स्टडी स्ट्रॅटेजीच्या संदर्भातील आपला हा व्हिडिओ सेशन असणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्या विषयांना कसं महत्त्व आहे हे आपण शेवटपर्यंत जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. कोणी सुद्धा व्हिडिओ जे आहे ते आपले मिस आउट करू नका, नाहीतर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचं फार मोठं नुकसान जे आहे ते होऊ शकतं. जे आपण व्हिडिओ बनवतो ते रियालिटी बेसवरती आपले सगळे व्हिडिओ असतात. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा जो आहे हा होऊ शकेल. ठीक आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांची सोय कशी असते की एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आता पहिल्यांदा सुरुवातीला मला विचारायचा आहे की तुम्ही सर्व विषयांना समान न्याय देता का? कारण एमपीएससीच्या तयारीमध्ये अनेक विद्यार्थ्यांची एक मोठी चूक असते की ते एखादा आवडता विषय खूप जास्त वाचतात आणि कठीण वाटणारे विषय टाळतात. ठीक आहे. कोणी इतिहास आवडीने वाचतो पण अर्थशास्त्र टाळतो, कोणी राज्यशास्त्र आवडीने वाचतो पण कोणी भूगोल टाळतो. ठीक आहे. कोणी गणित किंवा सीसॅट पासून दूर पळतो. पण लक्षात ठेवा, एमपीएससीला तुमचा आवडता विषय महत्वाचा नाही. एमपीएससीला तुमचे एकूण मार्क्स जे असतात ते महत्वाचे असतात. मग ते सगळे विषय जे असतील परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक विषय तुमच्या समोर समान ताकदीने उभा असतो आणि जर एका विषयात तुम्ही 15 प्रश्न चुकवले तर दुसऱ्या विषयात मिळालेले जास्त मार्क सुद्धा तुमची भरपाई जे आहे ते करू शकत नाहीत. म्हणूनच एमपीएससीच्या तयारीचा पहिला नियम असा आहे की सर्व विषयांना समान न्याय देणं. ठीक आहे. तर पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, आपल्याला आता जे कंबाईनच्या परीक्षेला असतील किंवा राज्यसेवेला सुद्धा जे असेल, आपला राज्यसेवेचा कट ऑफ सुद्धा पहिलाच जीएच्या पेपरवरती ठरतो आणि कंबाईनला तरी की आपल्याला सगळं एकत्रितच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे कोणीही एखादा विषय स्ट्रॉंग करत राहणं किंवा दुसऱ्या विषयाकडे थोडंसं कमी लेखणं असं करायचं नाही. प्रत्येक विषयामधून आपल्याला काही जे क्वेश्चन असतात, समजा 15 प्रश्न आहेत, 15 मधले 7-8 प्रश्न सुटतात म्हणजे सुटतात हमखास तुमच्या संदर्भ पुस्तकातले. ठीक आहे. आणि तर जो त्या दिवशी जर प्रश्न इझी पडले तर 10-12 सुद्धा प्रश्न संदर्भ पुस्तकामधले येतात म्हणजे येतातच. त्याच्यामुळं प्रत्येक विषयातून असे स्कोर आपल्याला काढायचे आहे की जेणेकरून आपली पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षेचं कट ऑफ जे असेल ते आपण जे आहे ते पार पाडू शकेल. मात्र यासाठी तुम्हाला सगळ्या विषयांना सोबत घेऊन जावं लागेल. इव्हन मी स्टडी आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा जे आपल्या आता स्टडी स्ट्रॅटेजी चालू आहे, तिसरी स्टडी टार्गेट जे आहे ते आपण दिलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी सगळे विषय सोबतच घेऊन चाललेलो आहे. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही सगळ्या विषयांना समान तुम्ही न्याय तिथं देऊ शकाल, हाच त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. ठीक आहे. मात्र जर तुम्हाला तसं आता जर बनवता येत नसेल, सगळ्या विषयांना समान न्याय तुम्हाला देता येत नसेल, तर तुम्ही असं करू शकता, तुम्ही एक वीकचं टाइम टेबल बनवा. एका दिवशी गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी तर तुम्हाला कंटिन्युअसली न्यायचंच आहे. ठीक आहे. ह्या 2 विषयांना तडजोड करायचीच नाही, ह्या तुमच्या टाइम स्लॉटमध्ये पाहिजेच. मात्र इतर जीएचे जे विषय असतील ते तुम्ही आलटून पलटून घेऊ शकता. समजा सोमवार हिस्ट्री जिओग्राफी घेतला तर मंगळवारी पॉलिटी घ्या, इकॉनॉमिक्स घ्या, असं आलटून पलटून तुम्ही विषय घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा कंटाळा देखील येणार नाही आणि तुमचा वेळ सुद्धा बऱ्यापैकी वाचेल आणि तुम्ही डिस्ट्रॅक्ट सुद्धा जे आहे ते होणार नाही. ठीक आहे. मात्र सर्वस्वी तुमच्यावरती डिपेंड आहे. फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सगळ्या विषयांना आपल्याला बॅलन्स ठेवून अभ्यास जो आहे तो करावा लागेल, पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षा असेल आपल्याला काढण्यासाठी. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. नंतर आता याच्यामध्ये मी असं का म्हणतो की अभ्यासात समतोल असणं का गरजेचं आहे, तर लक्षात ठेवायचं, एमपीएससीची परीक्षा म्हणजे फक्त ज्ञानाची परीक्षा नाही, तर ती तुमच्या संतुलित तयारीची परीक्षा असते. प्रिलिम्स असो किंवा मेन्स, प्रत्येक विषय तुमच्या यशामध्ये तुमच्या यशात एक महत्वाची भूमिका जो असतो तो बजावत असतो. तर कल्पना करा की तुम्ही इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र खूप चांगलं वाचलंय, पण चालू घडामोडी आणि गणित आणि बुद्धिमत्तेची दुर्लक्षित केला विषय. तर परीक्षेच्या दिवशी जर त्या विषयावरती जास्त प्रश्न आले, आता प्रश्न तर फिक्सच असतात, आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, चालू घडामोडी 15 क्वेश्चन, बुद्धिमत्ताचे गणित बुद्धिमत्ता म्हणून 20 प्रश्न, 35% वेटेज इथेच झालं. जर आपले ते विषय जर खूप वीक असतील आणि समजा इकडचे सुद्धा काही प्रश्न जर चुकले तर आपलं कट ऑफ जे आहे ते 2 किंवा 3 मार्कांना जे आहे ते पुन्हा राहू शकतं. त्याच्यामुळे संपूर्ण तयारी जी असते ती आपली डळमळू शकते. म्हणूनच मी म्हणतोय की तुमची तयारी एका विषयावरती नाही तर संपूर्ण सिलेबसवरती मजबूत असली पाहिजे. मग थोडं थोडं का होईना आपल्याला त्या विषयामध्ये मार्क्स आपल्याला पडायला पाहिजेत. आता गणित आणि बुद्धिमत्ता माझा फार वीक आहे म्हणून त्या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्याला तिथे प्रॅक्टिस करून कसे 10 मार्क पाडता येतील, कसे 12 पाडता येतील, कसे 15 पाडता येतील, यासाठी आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. चालू घडामोडी हा विषय असा आहे की ऐन परीक्षेच्या तोंडावरती जर तुम्ही त्याला घेऊन बसला तर तुमचा कधीच कव्हर होत नाही आणि त्याचे रिव्हिजन सुद्धा बसत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आतापासून त्या विषयाला घेणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये समतोल असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे.
त्याच्यामुळे अजून एक पॉईंट असा आहे की अनेक विद्यार्थ्यांची चूक काय होते की सुरुवातीला अनेक विद्यार्थी जे असतात ते फार उत्साहामध्ये तयारी करतात, ठीक आहे, आणि काही विषय ते अतिशय जोरात वाचत असतात, पण काही विषयांना सतत पुढे ढकलत राहतात. नंतर वाचेन, हा विषय कठीण आहे, हा विषय कमी महत्वाचा आहे. आता फॉर एक्झाम्पल गणित बुद्धिमत्ताच्या बाबतीमध्ये बऱ्याच मुलांचं असंच होतं की परीक्षेच्या तोंडावरती 10-15 दिवस आल्यानंतर गणित बुद्धिमत्ता करू, इतर जो वेळ असतो तो इतिहास, भूगोल, पॉलिटी सगळ्या ह्याच्यामध्ये सगळा वेळ जातो आणि जे महत्वाचा विषय असेल, गणित आणि बुद्धिमत्ता असेल किंवा करंट अफेअर्स असेल, हा माग राहतो. मग सिलेबसचा मोठा भाग अजून माग राहिला कारण तुमचे 35% वेटेज इथंच तुमचं कमी झालं. त्याच्यामुळे 35 ते 40% जरी वेटेज आपण पकडलं तरी 60% वरती तर तुमची प्रिलिम निघू शकणार नाही, कारण त्यामधले सुद्धा काही प्रश्न आपले चुकणार आहेत. मात्र जर इकडे 40% जर सिलेबस आपण जर वाया घालवला तर आपल्याला जो कट ऑफची लाईन आहे ती आपली पार होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सिलेबसचा मोठा भाग अजून बाकी आहे. मग काय सुरू होतं, मग आपल्याला घाई, ती संपवण्याची घाई, त्याच्यामध्ये व्यवस्थित क्लिअर होत नाही, तणाव आणि आपल्याला जे घबराट असते ती चालू होते. आणि पण मात्र खऱ्या तयारीमध्ये असं करून चालत नाही, कारण जे तुमच्याकडे वेळ आहे, जे 3 महिने असतील ते तुम्हाला व्यवस्थित युटिलायझेशन करून जे अवघड विषय त्यांना सुद्धा बरोबर न्यायचं, जे चांगले विषय ते अजून चांगले करायचे, अवघड विषय अजून सोपे करण्याचा तुम्हाला प्रयत्न जो आहे हा इथून पुढे तुम्हाला करायचा आहे. टॉपर विद्यार्थ्यांचं रहस्याचं जर बघायला गेलं तर जे विद्यार्थी एमपीएससी मध्ये जे यशस्वी होतात ते एक गोष्ट नक्की करतात की प्रत्येक विषयाला ते वेळ देतात, ठीक आहे. काही विषय आवडते असतात, काही कठीण असतात, पण ते म्हणतात की जो विषय कठीण वाटतो ते विषय मला अजून सोपा करायचा आहे, आणि हीच मानसिकता त्यांना जी असते ती यशाच्या जवळ घेऊन जाते. मात्र जे ॲव्हरेज असतात ते काय करत राहतात, फक्त हिस्ट्री के हिस्ट्री, पॉलिटी के पॉलिटी, जॉग्राफी के जॉग्राफी. आपल्याला मार्क्स मिळवायच्यात लक्षात ठेवा. तिथं परीक्षेमध्ये मार्क्स जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार नाही. आणि मार्क्स कसे सगळे पडतील, सगळ्या विषयांतून तुम्हाला काही मार्क्स जे आहेत ते खेचावे लागतील तर तुमची जी कट ऑफची लाईन आहे ती पार तुम्हाला पाडावी लागेल. त्यासाठी तुम्हाला सिलेबसचं अवलोकन करणं फार गरजेचं आहे. सिलेबस सर्वांनी बघून घ्या, पाठीमागची झालेली PYQ एकदा बघून घ्या, कोणत्या टॉपिकवरती जास्त प्रश्न आहेत, आपल्याला कुठले टॉपिक चांगले करायचे आहेत कठीण विषयातले, ते एकदा तुम्ही सेपरेट लिहून काढा आणि त्यासाठी सेपरेट वेळ देऊन त्याची तयारी तुम्ही चांगली करा. 100% तुमचं कट ऑफ लाईन जे आहे ते पार होणार आहे, ठीक आहे. नंतर अभ्यासाचा योग्य मार्ग जर बघायचा झाला तर एक यश जर तुम्हाला मिळवायचं असेल तर एक सोपा नियम असा आहे की दररोज वेगवेगळ्या विषयांना तुम्हाला वेळ जो आहे तो दिला पाहिजे. आता मी तुम्हाला आधी सांगितलं, जर कन्फ्युजन होते सगळे विषय सोबत घेऊन जायला तर सोमवारी हिस्ट्री जॉग्राफी, पॉलिटी इकॉनॉमिक्स, मंगळवारी असं सायन्स वगैरे असं तुम्ही डायव्हर्ट करा, पण सगळ्या विषयांना हात लागू देत थोडा थोडा का होईना, ठीक आहे. आठवड्याभरात जे तुम्ही ठरवलं असेल टार्गेट, जे पॉईंट ठरवलं असेल ते सिलेबस ठरवून घ्या, आठवड्याभराचा तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कठीण विषयांना तुम्ही अजिबात टाळू नका आणि प्रत्येक विषयाची नियमित पुनरावृत्ती करा. यामुळे काय होईल, तुमची रिव्हिजन देखील चांगली होईल, तुमचा संतुलित आणि मजबूत जो अभ्यास सुद्धा होईल आणि तुमचा एक आत्मविश्वास सुद्धा वाढण्यासाठी तुम्हाला मदत जी आहे ही मिळणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे 4 बाबी तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला संतुलित अभ्यासक्रम जो आहे हा व्यवस्थित संपवायचा आहे. सगळ्या विषयातून आपल्याला मार्क्स व्यवस्थित खेचून आपली पूर्व असेल किंवा मुख्य असेल आपल्याला काढायचं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर एखादी पोस्ट जी आहे ती मिळवायची आहे, आणि यासाठी स्कोअर महत्वाचा आहे. त्याच्यामुळे एक आवडीचा विषय, एक नावडीचा विषय असं करून आपल्याला चालणार नाही. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर अजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे काय की परीक्षा जिंकण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते, तर स्मार्ट मेहनत जी आहे ती सुद्धा याला जोड तुम्हाला देणं गरजेचं असते. आणि स्मार्ट मेहनतीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सर्व विषयांना समान न्याय देणं. एक आवडीचा एक नावडीचा असं करून याच्यामध्ये चालणार नाही. शेवटी आपल्याला सर्वांना पोस्ट पाहिजे आणि पोस्टसाठी सगळे विषय जे सिलेबसमध्ये दिलेले आहेत त्यांचं काही ना काहीतरी वाचन करून जाणं परीक्षेला हे आपल्याला फार गरजेचं आहे. कधी कधी तुमची निवड तुमच्या आवडत्या विषयामुळे होत नाही, जर तर त्या विषयाला तुम्ही कधी टाळत होतात त्या विषयातील मार्क्समुळे होते, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आवडीचा विषय सुद्धा जो कठीण तुम्हाला विषय वाटतोय त्याच्यामध्ये जर तुम्हाला मार्क्स आले तरी सुद्धा तुमची निवड जी आहे ती 100% डेफिनेटली होणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं आवडीचा नावडीचा असं काही याच्यामध्ये करत बसू नका. सगळ्या विषयांना समान न्याय द्या. कुठल्या चॅप्टरवरती प्रश्न येतात ते बघा, जे कठीण वाटतंय त्याची चांगली तयारी करा, जे सोपं वाटते ते अजून चांगलं करा, ठीक आहे. डेफिनेटली तुम्हाला यश जे आहे ते परीक्षेमध्ये मिळणार आहे. आणि आजपासून तुम्ही एक निर्णय घ्यायचा, कोणताही विषय छोटा नाही, कुठलाही विषय दुर्लक्षित नाही. एमपीएससीच्या दृष्टीने प्रत्येक विषय जो आहे हा महत्वाचा आहे. म्हणून अभ्यास करताना नेहमी स्वतःला विचारा की मी सर्व विषयांना समान न्याय देतोय का. जर उत्तर होय असेल तर विश्वास ठेवा तुमची तयारी जी आहे ती योग्य दिशेने चाललेली आहे. आणि जर उत्तर नाही असेल तर मी म्हणेन अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्याकडे अजून 3-3.5 महिन्याचा पिरियड आहे. व्यवस्थित तुम्ही तयारी करा. सांगितलेल्या बाबी जरा कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला ट्रिगर होतात का बघा, आणि यामधून लवकरात लवकर पोस्ट काढण्यासाठी 100% सर्वांनी प्रयत्न जे आहे हे तुम्हाला करायचे आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आजपासूनच सुरुवात करा, संतुलित अभ्यास करा आणि स्वतःला सांगा मी प्रत्येक विषयाची तयारी चांगली करणार आहे.
आणि MPSCची परीक्षेतून एखादी पोस्ट मी 100% काढणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि काही व्हिडिओमध्ये सांगितले हे जर तुम्हाला पटलं असेल तर ते फॉलो करण्याचा सर्वांनी डेफिनेटली प्रयत्न करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.